हॅलो डिअर ब्युटिफुल सोल्स. तर आज आज आपण पाईल सिलेक्शन करूया. ठीक आहे. तर तुमच्यासमोर दोन पाईल, हा पाईल नंबर 1 आणि हा पाईल नंबर 2. पाईल नंबर 1, पाईल नंबर 2. बघा तुम्हाला कुठला पाईल चॉईस करायचा आहे, पाईल नंबर 1 की पाईल नंबर 2. पाईल नंबर 1, पाईल नंबर 2. ओके. तर बघूया आपण सर्वात प्रथम पाईल नंबर 1 साठी काय मेसेज आहे. हा पाईल. ठीक आहे. पाईल नंबर 1 साठी, पाईल नंबर 1 साठी काय मेसेज आहे. पाईल नंबर 1 ची प्रेझेंट एनर्जी काय. पाईल नंबर 1 ची प्रेझेंट एनर्जी, करंट एनर्जी, करंट एनर्जी ऑफ अ पाईल नंबर 1. ओके, छान. तर पाईल नंबर 1, तुम्हाला ना कुठली तरी अपॉर्च्युनिटी आली आहे सध्या, म्हणजे आत्ताच्या ह्या टाइमला. आणि जर तुम्हाला दिसतही नसेल ना, तर काहीतरी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या आजूबाजूला. बघा आजूबाजूला बघा, म्हणजे तुम्ही काही काम करत असाल, सपोज तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, काही पण. ही रिडिंग सर्वांसाठी लागू होते. तर ना तुमच्या लाईफमध्ये ना काहीतरी अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आहे, तर ती बघा. आणि त्यात पोटेन्शियल पण आहे, आणि ते स्पेशली डिव्हाइनकडनं तुम्हाला गिफ्ट आहे. तर त्याच्यावरती काम करा, बघा ती काय संधी आहे आणि त्याच्यावरती काम करा, ॲक्शन घ्या, आणि पोटेन्शियल आहे त्यात. तर बघूया पाईल नंबर 2 साठी. जर हा पाईल नंबर तुमचा, हा पाईल तुमचा आहे, तर हा पाईल नंबर 2 साठी बघू काय मेसेज आहे. ओके, पाईल नंबर 2. कार्ड सगळे उलटे झाले यार. पाईल नंबर 2 साठी काय मेसेज आहे. पाईल नंबर 2 साठी काय मेसेज आहे. ओके, द मून. तर ही द मून असं होतं, रिव्हर्स आला. ठीक आहे, रिव्हर्स वगैरे काही नाही, मी स्ट्रेट रिडिंग देते याची. कुठल्या तरी ना गोष्टीमध्ये ना तुमचे पहिले कन्फ्युजन आहे, तुम्हाला कन्फ्युजन आहे, भीती आहे, फिअर आहे तुमच्या, आणि गोंधळ आहे तुमच्या आयुष्यात सध्या. तर ना आणि ही जी फेज आहे ना तुमची आता सध्याची, जी फेज चालू आहे ती टेम्पररी फेज आहे, म्हणजे ती थोड्या टायमासाठी आलेली आहे, ती जाईल. पण तुम्हाला ना थोडंसं कुठलाही एकदम फास्टमध्ये डिसिजन घेऊ नका, थोडासा वेट करा. आणि सगळ्यात पहिले ना बघा, मी जे मेल फिमेल दोघांसाठी पण आहे, सोल स्पेसिफिक बोलते मी, तुम्हाला जसं लागू होईल तसं घ्या. तर बघा की मी फिअरने ऑपरेट होतोय की मी क्लॅरिटीने ऑपरेट होतोय. म्हणजे मी जे डिसिजन घेतोय किंवा विचार करतोय, जे माझ्या डोक्यात चाललंय, ते मी शांत मनाने विचार करतोय की मी फक्त गोंधळात विचार करतोय. तर तुमच्या मनात आता गोंधळ चालू आहे, थोडंसं स्टॅबिलाइज करा स्वतःला.